आज एकनाथ शिंदेंची जयंती आहे अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघाती टीका केली। नरकासुराचा गुवाहाटीतून उगम झाला, शिंदे तिथून प्रेरणा घेतायत अशी टीका राऊतांनी केली। नरकासुराप्रमाणेच या गद्दारांना जनता चिरडून टाकेल असंही राऊत म्हणाले। संजय राऊत यांना नवनाथ बन यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आज नरकासुराची जयंती नाही, आज श्रीकृष्णानं त्याचा वध केला होता असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। जयंती आणि वध यातील फरकही पगारी नेते संजय राऊत यांना कळत नाही अशी टीका नवनाथ बन यांनी केली। येत्या निवडणुकीत जनतारूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही असंही नवनाथ बन यांनी म्हटलं। आज एकनाथ शिंदेची जयंती आहे, गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित। नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून, तिथून, आणि तिथून ते प्रेरणा घेत आहेत। पण त्या नरकासुराचा अंत झाला आणि म्हणून आज आपण नरकासूर चिरडतो। करेक्ट, बरोबर ना? तसं ह्या नरकासुराला, महाराष्ट्रातल्या या सगळ्या गद्दार नरकासुरांना चिरडलं जाईल। जनता या राज्याची पायाखाली चिरडून टाकली। आज नरकासुराची जयंती नाही, तर आज श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। जयंती आणि वध याच्यामध्ये फरक असतो, याची साधी माहिती सुद्धा पगारी नेते संजय राऊत यांना नाहीये। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जनता जनार्दन रूपी श्रीकृष्ण तुमच्या अहंकारासुराचा नाश केल्याशिवाय, तुमच्या अहंकारासुराचा वध केल्याशिवाय जनता राहणार नाही। बोगस मतदारांवरून संजय राऊतांनी टीका केली। निवडणुकीचा निकाल 1 कोटी बोगस मतदारांच्या हातात आहे असं संजय राऊतांनी म्हटलं। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत 4 दिवसात 6.5 लाख मतदार वाढले, हा काय प्रकार आहे असं राऊतांनी विचारलंय। तर मतदार बोगस नाही, तुमचे आरोप बोगस आहेत असं नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। बोगस मतदारांबाबत एक पुरावाही तुम्ही निवडणूक आयोगाला देत नाही असंही नवनाथ बन यांनी म्हटलंय। केवळ माध्यमांसमोर येऊन तुम्ही आरोप करताय अशी टीका नवनाथ बन यांनी केली। 1 कोटी मतदार बोगस असणं म्हणजे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे। आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये 4 दिवसामध्ये 6.5 लाख मतदार वाढवले गेले। 6.5 लाख हा काय प्रकार आहे? कुठून येतात हे? तुम्ही सांगितले की 96 लाख बोगस मतदार आहेत, परंतु त्याचा एक साधा चिटोरा पुरावा देखील तुम्ही निवडणूक आयोगाला दिला नाही। निवडणूक आयोगामध्ये रीतसर तक्रार करण्याच्या ऐवजी तुम्ही फक्त माध्यमांसमोर पत्रकार परिषद घेऊन बडबड करतायत। याच्या पलीकडे तुमच्याकडे आरोप करण्यासाठी पुरावा म्हणून एक चिटोरा सुद्धा नाहीये। त्यामुळं बोगस मतदार नाहीत, तर तुमचे आरोप बोगस आहेत। त्यामुळे 1 नोव्हेंबरला मोर्चा काढायचा असेल तर जनतेची माफी मागणारा मोर्चा काढा।